online YouTube channel of Sri and Sagar coaching classes. To get the latest video, please subscribe the channel. Today we discuss the effect of air pollution, water pollution, soil pollution, their reasons and their effects on environment and plants and animals. हे सगळं आपण डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. Do you know worst ever industrial accident had been occurred in Bhopal on the night of 2nd December 1984. 2nd December 1984 ला खूप असा भयंकर तीव्र असा ॲक्सिडेंट झाला भोपाळमध्ये. 8,000 people had been died due to accidental gas leakage. ॲक्सिडेंटली तिथे गॅसचं लिकेज झालं आणि गॅसचं लिकेज झाल्यामुळे तिथे 8,000 people भोपाळमध्ये डाय झाले. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट भोपाळ गॅस ॲक्सिडेंट. डिस्कस द नेचर ऑफ ॲक्सिडेंट. त्याबद्दलची इन्फॉर्मेशन कलेक्ट करा. ॲक्सिडेंट, नेचर ऑफ ॲक्सिडेंट, कसं होतं ॲक्सिडेंटचं नेचर, त्याची कारण काय होती होण्याची, आणि तो ॲक्सिडेंट झाल्यानंतर आफ्टर इफेक्ट, त्यानंतर काय इफेक्ट झाला प्लांट्स, ॲनिमल किंवा ह्युमन बिंग वरती, आणि तो इफेक्ट होऊ नये म्हणून काय काळजी घेतली गेली किंवा घेतल्यानंतर काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, हे जे लिकेज आहे ते झाल्यानंतर काय मेजर्स केले याबद्दल देखील तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकतात. इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन अ प्लांट्स अँड ॲनिमल. फर्स्ट, इफेक्ट ऑन अ प्लांट्स. फर्स्ट, स्टोमॅटा गेट क्लोज. प्लांट्समध्ये वी नो दॅट प्लांट्सचे जे लीफ असतात, लीफमध्ये फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होते आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस होण्यासाठी लीफवरती टायनी पोर्स असतात. These tiny pores are called as a stomata. आणि हे जे स्टोमॅटा असतात दॅट मीन्स टायनी पोर, पोल्युशनमुळे, एअर पोल्युशनमुळे जर पानांवरती धुळीचा थर जर बसला तर त्या ज्या स्टोमॅटा असतात त्या क्लोज होतात आणि स्टोमॅटा क्लोज झाला तर फोटोसिंथेसिस किंवा प्लांटची रेस्पिरेशनची जी काही प्रोसेस आहे ती काय होते, इफेक्टिव्हली होत नाही. त्यामुळे प्लांट्स काय होणार आहे, वीक होणार आहे. सेकंड, सॉल्विंग डाऊन ऑफ रेट ऑफ फोटोसिंथेसिस. तेच मी आपण जे वरती एक्सप्लेन केलं, स्टोमॅटा क्लोज होतात त्यामुळे फोटोसिंथेसिसचा रेट काय होतो, स्लो होतो. थर्ड, ग्रोथ इज रिटार्डेड. रिटार्डेड म्हणजे ग्रोथ ही काय होते, खुंटते, प्लांटची ग्रोथ थांबून जाते. लीव्स फॉल ऑफ और बिकम अ येलो. पानं गळतात आणि पिवळी पडतात. सेकंड बघूया, ॲनिमल वरती काय इफेक्ट होतो, रेस्पिरेशन इज ॲडव्हर्सली इफेक्ट. रेस्पिरेटरी जी काही सिस्टीम आहे तिच्यावरती जास्त प्रमाणामध्ये इफेक्ट होतो. त्यानंतर इरिटेशन ऑफ आईज, डोळ्यांना त्रास होणं. नेक्स्ट इज अ कॅन यू रिकॉल क्वेश्चन्स बघूया. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन लेअर. वी नो दॅट द ओझोन लेअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्लांट्स अँड ॲनिमल बिकॉज अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम सनकडनं येणारे जे काही अल्ट्राव्हायोलेट रेज असतात ते या ओझोन लेअरमुळे आपल्यापर्यंत येत नाही आणि त्यामुळे प्लांट्स आणि ॲनिमलचं प्रोटेक्शनचं काम हा ओझोन लेअर करत असतो. सो इट इज इम्पॉर्टंट. व्हॉट आर द रिझन फॉर डिप्लेशन इन ओझोन लेअर. ओझोनचा लेअर कमी होण्यासाठी काय कारण आहेत, तर जे काही आपण रेफ्रिजरेटर असेल किंवा कूलिंग सिस्टीम असतील त्या कूलिंग सिस्टीम मध्ये आपण जे काही कूलरमध्ये जो काही क्लोरोफ्लोरोकार्बन यूज केला जातो रेफ्रिजरेटरमध्ये, त्या क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे ओझोनचा लेअर काय होतोय, कमी होतोय. आणि जे काही ओझोनचे मॉलिक्यूल काय करतात, डिस्ट्रक्शनचं काम करतात ओझोन लेअरला. One molecule of ozone react with the many molecule of ozone causing the destruction of ozone molecule. म्हणजे एक मॉलिक्यूल दुसऱ्या सोबत रिॲक्ट होतो आणि दुसरा ओझोनचा मॉलिक्यूल काय होतो, डिस्ट्रक्ट होतो आणि त्यामुळे हा जो लेअर आहे हा जो लेअर आहे तो कमी होत आहे. इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन अ प्लांट्स अँड ॲनिमल. प्लांट्स आणि ॲनिमल वरती पोल्युशनचे, एअर पोल्युशनचे काय इफेक्ट्स होतात ते डिस्कस करूया. फर्स्ट, डिप्लेशन इन अ ओझोन लेअर. दॅट मीन्स ओझोनचा लेअर हा विरळ होत आहे.
Ozone, that means O3 layer. Earlier we have studied that ozone layer is present below the stratosphere at the height of 48 km from the earth's surface. जो ओझोनचा लेयर आहे हा स्ट्रॅटोस्फियरच्या खाली आणि अर्थ सरफेस पासून 48 किलोमीटर हाईट वरती आहे. इट प्रोटेक्ट द लिव्हिंग वर्ल्ड ऑफ द अर्थ फ्रॉम अल्ट्राव्हायोलेट रेज रेडिएटिंग फ्रॉम द सन. जे काही यूव्ही रेडिएशन आहे त्या यूव्ही रेडिएशन पासनं लिव्हिंग वर्ल्डला, दॅट मीन्स प्लांट्स आणि ॲनिमलला प्रोटेक्शन देण्याचं काम हा ओझोनचा लेयर करत असतो. जे काही सनकडनं येणारे रेज असतात, अल्ट्राव्हायोलेट असतील, इन्फ्रारेड, एक्सरे, मेनी रेडिएशन कम्स, पण एस्पेशली जे काही अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन हे जे रेडिएशन आहे ते खूप हार्मफुल आहे आणि त्या हार्मफुल रेडिएशन पासून प्रोटेक्शन देण्याचं काम हा लेयर करत असतो. हा लेयर काय करतो, त्या अल्ट्राव्हायोलेट जे काही रेडिएशन असतील त्यांना ॲब्झॉर्ब करून घेतो आणि ॲब्झॉर्ब केल्यामुळे आपल्याला प्रोटेक्शन भेटतं. However, nowadays ozone layer is getting depleted due to the following reason. काही कारण आहेत त्यामुळे हा लेयर कमी होत आहे. फर्स्ट, ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग. ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे ते बघूया. आणि ग्लोबल वॉर्मिंग, वी नो ग्लोबल वॉर्मिंग दॅट मीन्स टेम्परेचर इन्क्रीज होत आहे. बोथ आर रिलेटेड टू इच अदर. दो CO2 is present in a very less quantity in the atmosphere. CO2 हा खूपच कमी प्रमाणामध्ये ॲटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट आहे आणि इट प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ सोलर हीट. आणि हा CO2 काय करतो, तर जी काही हीट आहे ती हीट ॲब्झॉर्ब करून घेत असतो. Over the last 100 years, proportion of CO2 has been increased due to industrialization. औद्योगिकरणामुळे, इंडस्ट्रियलायझेशनमुळे ही CO2चं जे काही प्रमाण आहे, प्रपोर्शन आहे ते इन्क्रीज झालेलं आहे एअरमध्ये. इफेक्ट ऑफ दिस CO2 ऑन द अर्थ्स टेम्परेचर इज नथिंग बट द ग्रीन हाऊस इफेक्ट. आणि ह्या CO2 ची लेवल इन्क्रीज झाल्यामुळे काय होतंय, तर CO2 ची लेवल इन्क्रीज झाली तर काय होणार आहे, टेम्परेचर वाढणार आहे आणि जे काही टेम्परेचर वाढणार आहे त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होणार आहे आणि अशाच कंडिशनला काय म्हटलं जातं, ग्रीन हाऊस इफेक्ट. मग CO2 सारखे काही गॅसेस आहे जसं की नायट्रस ऑक्साइड आहे, मिथेन, CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन. वी नो दॅट दिस इज युज्ड इन अ रेफ्रिजरेटर और कूलंट सिस्टीम. हे जे CO2 किंवा CFC, नायट्रस ऑक्साइड, मिथेन, these gases also trap the heat. हे गॅसेस सुद्धा काय करतात, हीट ट्रॅप करतात आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, कलेक्टिव्हली दीज आर कॉल्ड ॲज अ ग्रीन हाऊस गॅसेस. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, ग्रीन हाऊस गॅसेस. इथे फिगरमध्ये तुम्हाला ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे ते दाखवलेलं आहे. एनर्जी इमिटेड बाय द सन इज ॲब्झॉर्ब इन द ॲटमॉस्फिअर. सनकडनं काही रेडिएशन अर्थ सरफेसकडे येतात आणि त्याचप्रमाणे अर्थ सरफेस सुद्धा काय करत असते, ते रेडिएशन, सनकडनं आलेले रेडिएशन ॲब्झॉर्ब करत असते अर्थची सरफेस सुद्धा. त्याचप्रमाणे ॲटमॉस्फिअरमध्ये पण ॲब्झॉर्प्शन होतं आणि अर्थच्या सरफेसवरती पण होतं. ती अर्थ काय करते, तिचा सरफेस काय करतो, काही अमाऊंट ऑफ रेडिएशन ती ॲब्झॉर्ब करते, काही पुन्हा काय करते, अगेन ती रिफ्लेक्ट करते. आणि काही इन्फ्रारेड किंवा काही रेडिएशन असतात, त्या सर्व रेडिएशनचं आलेले जे काही रेडिएशन आहे ते रेडिएशन अर्थ सरफेस सुद्धा ॲब्सॉर्ब करते आणि रिफ्लेक्ट करते. आणि इथे ॲटमॉस्फिअरमध्ये सनकडनं आलेले जे काही रेडिएशन आहे तो ओझोन लेअर सुद्धा ॲब्सॉर्ब करत असतो. अशा प्रकारे ओझोन लेअर ॲब्सॉर्ब करतो. त्याचप्रमाणे सरफेसवरती आल्यानंतर सरफेस ॲब्सॉर्ब करते आणि काही अमाऊंट काय होतात, अगेन रिफ्लेक्टेड इन द ॲटमॉस्फिअर. अशा प्रकारे हा ग्रीन हाऊस इफेक्ट आहे. दॅट मीन्स इथे ॲब्झॉर्प्शन होतं पण हे रिफ्लेक्ट झालेले जे काही रेडिएशन असतात अर्थ सरफेसकडनं वरती रिफ्लेक्ट झालेले काही रेडिएशन असतात त्यांना पुन्हा जो काही CO2 सारखे गॅसेस असतात, ग्रीन हाऊस गॅसेस, ते काय करतात, ह्या हीटला ट्रॅप करून ठेवतात आणि त्यामुळे टेम्परेचर इन्क्रीज होत असतं.
Global temperature is gradually increasing due to a greenhouse effect. ग्रीनहाऊस इफेक्ट मध्ये ग्लोबल टेम्परेचर मध्ये म्हणजे जागतिक तापमानामध्ये कंटिन्युअसली वाढ होत असते. ड्यू टू धिस ॲटमॉस्फियर इज चेंजिंग आणि त्यामुळे ॲटमॉस्फियर मध्ये कंटिन्युअसली बदल होत असतो. कॉझिंग डिस्टर्बन्स इन ॲग्रिकल्चर इल्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ वाईल्ड ॲनिमल. त्यामुळे ॲग्रिकल्चर शेतीच्या उत्पन्नामध्ये वाईल्ड ॲनिमलचं इकडे तिकडे डिस्ट्रीब्युशन होणं यासारखे चेंजेस ॲटमॉस्फियरमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये होत असतात. आइसबर्ग्स अँड ग्लायसरीज आर मेल्टिंग कॉझिंग इन्क्रीज इन सी लेवल. आइसबर्ग किंवा बर्फाचे डोंगर असतील किंवा ग्लायसरीज असतील, हिमनद्या असतील, त्यांच्यामधलं टेम्परेचर वाढल्यामुळे बर्फ वितळतो आणि बर्फ वितळल्यामुळे समुद्राच्या पाण्याची लेवल वाढते. नेक्स्ट, ॲसिड रेन इज अनदर इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन. Oxide of sulfur and nitrogen are released into atmosphere through a burning of coal, timber and fuel oil. कोल असेल, कोळसा, जळाऊ लाकूड किंवा फ्युएल ऑइल त्यांच्या बर्निंगने सल्फरचे आणि नायट्रोजनचे ऑक्साइड्स हवेमध्ये रिलीज होतात आणि ते दोज ऑक्साइड मिक्स विथ द रेन वॉटर, ते रेन वॉटरमध्ये मिक्स होतात अँड फॉर्म ॲसिड लाईक अ सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, नायट्रस ॲसिड एक्सेट्रा. ते जे काही ऑक्साइड आहे ते वॉटरमध्ये मिक्स होतात आणि अशा प्रकारचे ॲसिड तिथे क्रिएट होतात. दीज ॲसिड मिक्स विथ रेनड्रॉपमध्ये मिक्स होऊन स्नोफ्लेक्स ॲज अ स्नोड्रॉप किंवा रेनच्या फॉर्ममध्ये ते खाली येतात. दिस इज कॉल्ड ॲज अ ॲसिड रेन. सो हियर इज अ वी नो बर्निंग ऑफ फ्युएल, SO2, NO2, CO2 ऑक्साइड्स. हे ऑक्साइड जे काही वॉटर आहे त्या वॉटरमध्ये वेपर्समध्ये ते मिक्स होतात आणि ॲसिडच्या रेनच्या फॉर्ममध्ये ते खाली येतात. आणि हियर इज अ डॅमेजिंग ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स आणि ॲनिमलला ते डॅमेज करत असतात. सो सी द इफेक्ट ऑफ ॲसिड रेन. फर्स्ट, ॲसिडिटी ऑफ सॉइल अँड वॉटर बॉडीज इन्क्रीजेस ड्यू टू अ ॲसिड रेन. सॉइलची आणि वॉटर जे आहे त्या वॉटरची ॲसिडिटी इन्क्रीज होते. इट हार्म द ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम. पाण्यामध्ये जर ॲसिडिटी जर वाढली पाण्याची तर ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम असतील, फिश असतील किंवा ॲक्वॅटिक प्लांट्स असतील त्यांना पण काय होणार आहे, इफेक्ट होणार आहे. प्लांट्स अँड एंटायर फॉरेस्ट लाईफ. त्याप्रमाणे जमिनीवरती जे काही फॉरेस्ट असेल, प्लांट असतील त्यांच्यावरती सुद्धा ॲडव्हर्स इफेक्ट होणार आहे. टोटल इकोसिस्टीम आर ॲडव्हर्सली इफेक्टेड. सर्व इकोसिस्टीमवरती म्हणजे ॲक्वॅटिक इकोसिस्टीम असतील, लँड इकोसिस्टीम असेल, या सर्व इकोसिस्टीमवरती वाईट परिणाम ॲसिड रेनमुळे होतात. सेकंड, इरोजन ऑफ बिल्डिंग्स. बिल्डिंगचं इरोजन होणं. ब्रस्ट, त्यांना तडे जाणं. हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स, ब्रिजेस, मेटल आयडल्स, वायर फेन्सेस. जे काही मूर्त्या असतील, पूल असेल, ब्रिज किंवा फेन्सेस, कुंपण असेल, तर ह्या सर्वांचं काय होतं, इरोजन होतं ड्यू टू अ ॲसिड रेनमुळे. थर्ड, हेवी मेटल लाईक अ मर्क्युरी अँड कॅडमियम आर ॲब्झॉर्ब अप बाय प्लांट्स. जे काही हेवी मेटल असतील, मर्क्युरी किंवा कॅडमियम सारखे, ते प्लांट्स जमिनीमध्ये मिक्स होतात ॲसिड रेन थ्रू आणि नंतर प्लांट्स काय करतात, जमिनीतून त्यांना ॲब्झॉर्ब करतात आणि एकदा प्लांट्सकडे आले ते मटेरियल हेवी मेटल की प्लांट्सला ह्युमन बीइंग किंवा अदर ॲनिमल इट करणार आहे आणि इनडायरेक्टली देअर बाय एंटर द फूड चेन. त्या म्हणजेच ते आपल्या फूड चेनमध्ये इनडायरेक्टली येणार आहे ड्यू टू अ ॲसिड रेन. फोर्थ, ड्यू टू अ ॲसिडिफिकेशन ऑफ वॉटर इन अ वॉटर बॉडीज अँड पाईप्स. आता पाणी जर ॲसिडिक जर झालं तर जे काही पाईप्स असतील त्या पाईपची काय होणार आहे, लिचिंग ऑफ मेटल अँड प्लास्टिक मटेरियल ऑकर इन अ वॉटर.
लिचिंग म्हणजे ते हळूवारपणे काय होतात, हळूहळू मेटलचे पाईप असतील तर तो मेटल विरघळणार आहे पाण्यामध्ये, प्लास्टिक असेल तर प्लास्टिक विरघळणार आहे, ते विरघळून पाण्यामध्ये मिक्स होणार आहे आणि त्यामुळे देअर बाय सिरियस हेल्थ प्रॉब्लेम अराईज आणि त्यामुळे आपल्याला हेल्थचे प्रॉब्लेम होऊ शकतात. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ एअर पोल्युशन, काय उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून एअर पोल्युशन हे कंट्रोलमध्ये राहील. फर्स्ट, स्मोक इमर्जिंग फ्रॉम फॅक्टरीज कंटेन्स हार्मफुल पार्टिकल्स. जो काही फॅक्टरीमधून येणारा धूर आहे त्याच्यामध्ये हार्मफुल पार्टिकल्स असतात. हेन्स पोल्युशन कंट्रोलिंग मशिनरी शुड बी यूज्ड. फॅक्टरीमधल्या मशिनरी अशा पाहिजे की ज्यांनी कमीत कमी पोल्युशन होईल अशा पद्धतीच्या मशिनरी पाहिजेत. एक फॉर एक्झाम्पल ॲरिस्ट्रेटर पाहिजे, फिल्टर्स पाहिजे. ते काय करणार आहे, जे काही स्मोक असतील किंवा त्यातनं काही केमिकल बाहेर पडत असेल तर त्याला ते ॲब्झॉर्ब करून घेतील. सेकंड, प्रॉपर डिस्पोजल ऑफ स्टिकिंग वेस्ट जनरेटेड इन अ सिटी. सिटीमध्ये खूप कचरा वेस्टेज तयार होत असतो आणि त्याचा काय वास येत असतो, स्टिंकिंग वेस्ट, त्याचा वास येतो, त्यामुळे काय होणार आहे, आपल्या हेल्थवरती इफेक्ट होऊ शकतो. सो द प्रॉपर डिस्पोज ऑफ वेस्ट इज नेसेसरी. थर्ड, कंट्रोल ऑन ॲटॉमिक टेस्ट. ॲटॉमिक टेस्ट ज्या घेतल्या जातात त्याच्यावरती कंट्रोल ठेवला पाहिजे. केमिकल्स वेपन्स असतील त्याच्यावरती पण कंट्रोल असावा. फोर्थ, कंट्रोल बॅन ओव्हर CFC प्रोडक्शन. CFC फ्लोरोफ्लोरोकार्बनचं जे काही प्रोडक्शन केलं जातं त्याच्यावरतीच बंधनं घातले पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अँड अबाउट इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन. Do you know air pollutant with a sulfur cause a color change in a paints? एअर पोल्युटंट जो काही सल्फर आहे तो सल्फर काय करणार आहे, जे काही पेंट्स असेल, बिल्डिंग्सला दिलेला असेल किंवा ऑइल पेंटिंग असेल किंवा नायलॉन कॉटन चे फॅब्रिक्स असतील, कपडे असतील, त्यांचा सुद्धा कलर काय होतो, चेंज होतो. लेदर आर्टिकल अँड पेपर ऑल्सो, त्यांचा सुद्धा कलर एअर पोल्युटंट सच ॲज अ सल्फर जो आहे तो सल्फर त्यांचा कलर चेंज करत असतो. नेक्स्ट बघूया, डू यू नो एअर क्वालिटी इंडेक्स. इट इज इम्पॉर्टंट फॉर सिटीजन टू नो द एक्सटेंट ऑफ एअर पोल्युशन इन देअर सिटी. प्रत्येक सिटीजनला स्वतःच्या सिटीचा जो काही एअर क्वालिटी इंडेक्स आहे तो माहिती असणं गरजेचं आहे. सो ॲज टू डिफाईन द एअर क्वालिटी इंडेक्स, एअर क्वालिटी इंडेक्स सांगण्यासाठी किंवा डिफाईन करण्यासाठी जे काही प्रपोर्शन आहे SO2, CO, NO2, ओझोन, पर्टिक्युलेट मॅटर एक्सेट्रा इज मेजर्ड एव्हरी डे. एअर क्वालिटी इंडेक्स सांगण्यासाठी SO2, CO, NO, ओझोन, पर्टिक्युलेट मॅटर हे गॅसेसचं कंटिन्युअसली प्रपोर्शन मेजर केलं जातं. मेजर एव्हरी डे, रोज मेजर केलं जातं. बोर्ड इंडिकेटिंग द एअर क्वालिटी इंडेक्स आर डिस्प्ले इन बिझी स्क्वेअर्स इन मेट्रो सिटीज. आणि मेट्रो सिटीजमध्ये जो काही एअर क्वालिटी इंडेक्स असेल तो डिस्प्ले केला जातो काही बोर्ड्सवरती, जेणेकरून लोकांना, सिटीजनला त्या बाबतीत अवेअरनेस व्हावा यासाठी हा एअर क्वालिटी इंडेक्स असतो.